हरी ओम. श्री स्वामी समर्थ. एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह अक्कलकोटला आला. संतती नसल्यामुळे उभयता श्रींच्या सेवेसाठी म्हणून राहिले. बाई रोज प्रार्थना करायची स्वामींची, आणि स्वामी म्हणत असत, अगं बाई तुझ्या प्रारब्धी नाही. पण बाई पण हट्टी होती जाम. स्वामींना सतत 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 प्रार्थना करणं तिने सुरूच ठेवलं. एक दिवस स्वामी महाराजांनी 2 खारका दिल्या तिला आणि म्हणाले, हे घे मुलगे. त्या बाईला खूप आनंद झाला. तिने स्वामींची खूप स्तुती केली आणि बिराडी येताना गावाबाहेरच्या तळ्यावरती ती स्नानाला म्हणून गेली. का तर भारी सोहळं ओळं होतं तिचं. स्वामींच्या इथे कोण कोण माणसं येतात, उगाच शिवता शिव होते, आणि म्हणून स्नानासाठी गेली. पण प्रसाद हरवायला नको आणि म्हणून तिथल्या मातीमध्ये पुरून ठेवल्या त्या खारका. स्नान आटोपून तशी झाली की घरी विसरलीच त्या खारका न्यायची, आणि रात्री झोपताना आठवण झाली की खारकांचा प्रसाद आणायचा राहिला. आता पण अंधारात कसं काय शोधणार. तसेच झोपी गेले आणि सकाळी लवकर तळ्यावरती आली. उकरून बघितलं, अहो पण खारकांच्या ऐवजी 2 अंडी दृष्टीला पडली तिथे. ती हातामध्ये घेणार तोच ती पडली आणि फुटलीच, आणि त्या अंड्यांमधनं 2 पक्षी बाहेर आले आणि ते उडून गेले. काय हा चमत्कार हो. हे ती बघतच राहिली, चकित झाली. सगळा प्रकार तिने नवऱ्याला सांगितला, बाकीच्या गावकऱ्यांना सांगितला. नवरा म्हणाला, हे बा आता तू मला काही सांगू नकोस. स्वामी महाराजांनी तुला प्रसाद दिला होता ना, आता तू तो पुरून ठेवला आणि विसरली. आता मला काहीही सांगायचं नाही. झालं, आता काय करायचं. आली रडत 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 पुन्हा स्वामींकडे. स्वामी रागवले, तिला शिव्या दिल्या, पण ही हट्टी, हिनं काही पाठ सोडली नाही स्वामींची. उभयता सेवा करतच राहिले स्वामींची. आणि अखेरीस एक दिवस स्वामी महाराजांना तिची दया आली हो, आणि त्यांनी तिला एक नारळ दिला प्रसाद म्हणून. मग दोघांना जायची आज्ञाही दिली. कालांतराने स्वामींच्या कृपा प्रसादाने बाई गर्भवती होऊन यथावकाश तिला मुलगा झाला. स्वामी महाराजांच्या चरणी उभयतांची भक्ती होतीच, ती अधिक दृढ झाली.